मंडळी, साबुदाणा भगर बटाटा चकली बनवण्यासाठी 2 वाटी साबुदाणा आपल्याला खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचा आहे. बारीक पावडर बनवून आपल्याला चाळून घ्यायची आहे. दुसरीकडे 2 वाटी भगर किंवा वरई घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 2 वाटी भगरीसाठी 6 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये भातासारखा मऊसूत भगर शिजवून घ्यायचा आहे. शिजेपर्यंत इथे 4 मोठे बटाटे घेतलेले आहे, उकडून घेतलेले आहे. त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आणि किसणीच्या मदतीने किसून घ्यायचे आहेत. आता दुसरीकडे मोठ्या परातीमध्ये शिजवून घेतलेली गरम असतानाच भगर आपल्याला काढायची आहे. त्यामध्ये 1.5 वाटी साबुदाण्याचे पीठ टाकायचं आहे. तसंच किसून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आणि छोट्या वाटी भरून भिजवलेला साबुदाणा टाकायचा. चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं लाल तिखट टाकून सुरुवातीला चम्मचच्या मदतीने मिक्स करायचं. नंतर हाताने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर चकलीच्या साच्यात टाकून चकल्या ताटात किंवा प्लास्टिक शीटवर टाकून घ्यायचे आहे. 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे. 3 दिवसानंतर चकल्या छान तयार होतात. मीडियम फ्लेमवर तेल गरम करून चकल्या त्यामध्ये सोडून आरतून परतून चकल्या खमंग खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तिथे चकल्या तयार आहेत.